सिल्लोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कथित वैद्यकीय गैरप्रकारांबाबत चर्चा सुरू आहे. विविध तक्रारी, नागरिकांच्या प्रतिक्रिया, सामाजिक माध्यमांवरील चर्चा आणि स्थानिक स्तरावर उपस्थित होत असलेले प्रश्न यामुळे आरोग्य व्यवस्थेची कार्यपद्धती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मागील भागात लहान पदवीधरांकडून मोठ्या स्वरूपात वैद्यकीय सेवा दिल्या जात असल्याचा आरोप, अपात्र कर्मचाऱ्यांकडून उपचार केल्याच्या चर्चा तसेच नियमबाह्य पद्धतीने आरोग्य सेवा चालवल्या जात असल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र सर्वात मोठा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. जर तक्रार आहे तर चौकशी कुठे आहे? नागरिक आता विचारतायत की संबंधित विभागांनी या तक्रारींची दखल घेतली होती का? नियमांचं उल्लंघन होत असल्याचे आरोप तपासण्यात आलेत का? रुग्णालयाची कागदपत्रे, परवाने आणि पात्रता तपासण्यात आली आहे का? अपात्र व्यक्तींकडून उपचार होत असल्याच्या चर्चेची शहानिशा झाली आहे का? जर सर्व काही नियमानुसार सुरू असेल तर प्रशासनानं जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी आणि जर गैरप्रकार होत असतील तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन मौन का? सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आता एकच प्रश्न घर करू लागलाय. इतक्या चर्चा, इतक्या तक्रारी आणि इतक्या प्रश्न निर्माण झाल्यानंतर ही ठोस कारवाई का नाही दिसत आहे? शहरातील अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की आरोग्य क्षेत्रासारख्या संवेदनशील विषयात कोणतीही शंका निर्माण होणं हे गंभीर बाब आहे. कारण याचा फक्त प्रश्न कागदपत्रांचा नाहीये तर थेट जनतेच्या आरोग्याचा आणि जीविताचा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. जर कोणतीही वैद्यकीय संस्था, डॉक्टर किंवा कर्मचारी संबंधित नियमांचं पालन न करता काम करत असतील तर त्याचा परिणाम थेट रुग्णांवर होऊ शकतो. यामुळे नागरिकांची मागणी आहे की सर्व हॉस्पिटलची तपासणी करावी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पात्रता पडताळावी, आवश्यक परवाने आणि नोंदणी तपासाव्यात, नियमांचं उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी. जनतेचा संतप्त सवाल. आज सिल्लोडमध्ये अनेकांच्या तोंडी एकच प्रश्न आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत की काहींसाठी वेगळे? जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासनाचं मौन का? चौकशी होणार की फाईल पुन्हा धूळ खात पडणार? भाग 5 मधील सर्वात मोठा प्रश्न आहे. जर तक्रारी चुकीच्या असतील तर प्रशासनानं अधिकृत स्पष्टीकरण द्यावं. जर तक्रारीमध्ये तथ्य असेल तर कारवाई का होत नाहीये? हा प्रश्न आता फक्त काही नागरिकांचाच नाही तर संपूर्ण सिल्लोड शहराचा आहे. जनतेची मागणी काय? सत्य बाहेर यावं, तथ्य जनतेसमोर यावं आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रशासनानं द्यावं. यासाठी स्वतंत्र आणि निपक्ष चौकशीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लवकरच आणखीन धक्कादायक खुलासे, आणखीन काही प्रश्न आणि आणखीन पुरावे सादर करणार आहोत. पाहत राहा पोल खोल, फक्त झुंजार जनता न्यूजवर.